पाण्याच्या हौदातील 2/5 भाग पाणी हर्षवर्धनने 2/5 बघा पाण्याचा हौद आहे त्या हौदातील 2/5 भाग पाणी हर्षवर्धनने 1/3 भाग पाणी शंभूराजने आणि 2/10 भाग पाणी राजवर्धनने काढल्यानंतर 120 लिटर पाणी शिल्लक राहिले तर हौदाची धारकता किती? हौदाची धारकता विचारले म्हणजे तो हौद जो आहे तर हौदात किती पाणी मावते पूर्ण भरलेला असताना हौदात किती पाणी मावते ते काढायला सांगितलेलं आहे म्हणजे हौदाची धारकता काढायला सांगितली. मग याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की शंभूराजने असेल किंवा हर्षवर्धन असेल किंवा राजवर्धन असेल यांनी वापरलेलं पाणी किती आहे यांचं बेरीज केलं पाहिजे. यांनी वापरलंय आणि वापरून शिल्लक राहिले 120 लिटर पाणी. मग 120 लिटर पाणी शिल्लक राहिले म्हटल्यानंतर वापरलेलं पाणी किती आहे ते आपल्याला काढायला पाहिजे. मग आपल्याला त्या हौदाची धारकता कळते. मग त्याच्यासाठी काय करायचं 2/5 भाग पाणी कुणी वापरलंय तर हर्षवर्धन वापरलेलं आहे. त्याच्यानंतर अधिक 1/3 भाग कुणी वापरलाय तर शंभूराजने वापरलेला आहे आणि 2/10 भाग कुणी वापरलेला आहे तर राजवर्धनने वापरलेला आहे. आणि हे 120 लिटर हे सगळं काय असणार आहे तर हौदाची धारकता असणार. आता आपल्याला हे या ठिकाणी सोडून घ्यायचं आहे. मग छेद या ठिकाणी समान आहेत का? नाही. छेद आपल्याला तिन्हीचं पण सारखं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला करता येते का बघा. हे तिन्हीचं या ठिकाणी आपल्याला जर लसावी काढली की याचा छेद 30 होऊ शकतो. याचा छेद किती होतोय 30 होतोय का बघा. 5 ने कितीला गुणल्यानंतर 30 होतोय. हा 6 ने गुणल्यानंतर 30 होते. 3 ला कितीने गुणल्यानंतर 30 होते. 3 ला 10 ने गुणल्यानंतर 30 होऊ शकते आणि 10 ला 3 ने गुणल्यानंतर 30 होऊ शकते. आपण याचा छेद 30 करून घेऊया. मग आता छेद 30 करायचा आहे. मग आपल्याला या अपूर्णांकाला 2/5 या अपूर्णांकाला जर 6 ने गुणलं म्हणजे अंशाला पण 6 आणि छेदाला पण 6 तर आपल्याला मिळते 12/30. हा एक भेटला. त्याच्यानंतर 1/3 ला आपण छेद 30 करून घ्यायचंय. 3 10 30 मग 1 ला पण या ठिकाणी 10 ने गुणायचं म्हणजे 10 × 10 आणि 3 10 30 छेद इथे या ठिकाणी समान झाले. याला पण 30 करता येते आपल्याला. 2/10 याला या ठिकाणी 3 ने गुणलं अंशाला 3 ने तर छेदाला पण 3 ने. 3 दोन्ही 6 आणि 10 गुणले 3 30 छेद समान झाले. यांची आता बेरीज करायची. 12/30 अधिक 10/30 अधिक 6/30 बरोबर या ठिकाणी येणार आपल्याला किती बघा. छेद समान आहे म्हणून छेद 30 आणि अंशांची आपण बेरीज केली. 12 आणि 10 22 22 आणि 6 28. एकूण धारकता समजा आपण 30 या ठिकाणी धरले 30 भाग धरले तर 30 भागापैकी 28 भाग यांनी खर्च केलेला आहे. मग राहिले किती भाग 2 भाग राहिलेले आहेत. 2 भाग म्हणजे 120. 2 भाग म्हणजे 120 लिटर. आता 30 भागांपैकी 28 भाग पाणी या हर्षवर्धन शंभूराजन आणि राजवर्धन या ठिकाणी वापरलेले भाग हे 28 भाग आहे आणि शिल्लक राहिलेला भाग जो आहे तर तो 120 लिटर पाणी शिल्लक राहिले म्हणजे ते 2 भाग शिल्लक आहे. मग 2 भाग म्हणजे 120 तर 1 भाग म्हणजे 60. 1 भाग म्हणजे 60 लिटर झालं. मग यांनी किती भाग वापरलेला आहे तर काढायचं झालं तर 28 गुणिले 60 168. 28 168 आणि हा वरचा 1 0. 28 168 आणि 1680 भाग त्यांनी पाणी वापरलाय तिघांनी मिळून आणि शिल्लक राहिला 120
आणि हे जर दोन्हींची बेरीज केली तर 1800 लिटर 1800 लिटर ही त्या हौदाची धारकता येते. 1800 लिटर ही त्या हौदाची धारकता येते. अशा पद्धतीने हे अपूर्णांकावरचं हे आपल्याला हे असे प्रश्न सोडवावे लागतात. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.